आपण मासवडी बनवूया बघा। मासवडीसाठी कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी, तीळ आहे, खोबरं आहे 1 वाटी, अर्धी वाटी तीळ आहे, खसखस आहे 1 चमचा आणि जिरा। चला आता आपण तीळ आणि खसखस भाजून घेऊया। हलकी भाजायची आहे। चला आता तीळ भाजून झालेली आहे आपली, काढून घेऊया। आता टाकूया खोबरं। जास्त लाल नाही करायचं आहे, हलकं भाजायचं म्हणजे आपण त्याला चुरा व्हायला पाहिजे एवढंच। चला आता खोबरं पण काढून घेऊया। आता याच्यातच थोडेसे धने भाजून घ्यायचे आणि जिरा भाजून घ्यायचं। धने आणि जिरा भाजून झालेलं आहे, हे पण आता तिळामध्ये काढून घ्यायचं। आणि आता हे तीळ, खसखस, जिरे आणि धने आपल्याला बारीक करून घ्यायचे। हे तीळ खसखस बारीक झालेलं आहे, आता आपण याच्यात काढून घेऊया। खोबरं जे आहे थंड झालेलं आहे, आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे। आता बारीक करून घ्यायचं, मिक्सरला वाटायचं नाहीये। हे बघा बारीक झालेलं आहे। आता हे पण आपण याच्यात टाकून देऊया। चला आता हे लसूण बारीक चेचून घेतलेला आहे, हा टाकून द्यायचा आहे पहिला। नंतर टाकायचा आहे गरम मसाला। आता टाकूया लाल तिखट। आता टाकूया मीठ आणि आता कोथिंबीर जरा भरपूरच घ्यायची याला। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। आता याच्यात टाकूया तेल टाकून पण याला मिक्स करून घ्यायचं। पहिला आपल्याला हे सारण करून घ्यायचंय, त्याच्यानंतर आपल्याला बेसन शिजवायला घ्यायचंय। बेसन पीठ गरम गरमच आपल्याला थापावं लागेल, त्याच्यासाठी पहिला हे सारण करून घ्यायचंय। चला आता 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकूया आणि पाणी, थोडीशी हळद पण टाकायची। थोडीशी हळद टाकूया आणि पीठ आपण मस्तपैकी पाणी टाकून घोळून घेऊया, बेसनाला बनवतो तसं। हे बघा गठोळ्या न पडता आपल्याला छान मस्त फेटून घ्यायचंय, कालून घ्यायचं म्हणजे पीठ। बघा मस्तपैकी कालून झालेलं पीठ। आता चला आता कढई ठेवली, थोडंसं तेल टाकलंय, अद्रक, लसूण आणि मिरची आहे हिरवी। त्याच्याने काय आपण बेसनाला छान चव येईल। बेसनाच्या पोळीला थोडासा हिंग टाकायचा आहे। हो हो हो। आता टाकूया पाणी। हिंग जास्ती पडलेलं आता काढून घेतलं। चला आता आपल्याला बेसन पीठ टाकून शिजवून घ्यायचं। चला आता याला गाठी न पडता आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचंय। हे बघा मस्तपैकी गोळा झालाय। आता आपण झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घेऊया। चला अधून मधून मी याला हलवत गेलेले बघा, छान शिजलाय आता। चला आता ओला कपडा करून घेतलाय ना, त्याच्यावर आपण थोडंसं खोबरं पसरून देऊया आणि थोडीशी कोथिंबीर। चला हे पुन्हा आता काढून घेऊया। हे बघा आता गरमच आहे, याला गरम गरम आपल्याला थापायचं आहे। हे बघा पातळ घेतलंय आता थापून। आता हे आपल्याला खोबऱ्याचं जे करून घेतलेलं आहे ना, ते पसरून द्यायचं। आता हे पण दाबून घ्यायचं म्हणजे ज्याने मसाला पडणार नाही आपला। आता हे आपल्याला असं वाळून याचा रोल करून घ्यायचा। हे बघा असं। आता याला आपण असा शेप देऊया। हा बघा पण दुसरं करायला घेते। चला आता आपण याला कापून घेऊया। चला मासवडी झाली आहे बनवून, आता आपण याला कापून घेऊया आणि आमटी बनवायला घेऊ।
हे बघा झाल्यात आपल्या मासवड्या कापून. चला आता आपण भाजी करूया. हा जो उरलेला मसाला आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आणि हे जे आजूबाजूचं पीठ आहे याला आपल्याहून काढून रश्यात टाकायची. हे मसाल्याचंच हे आहे. याच्यात वाटलेलं ते थोडासा लसूण टाकायचा आहे, थोडंसं अद्रक आणि आता टाकायचं आहे टमाटा. आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. चला आता टोप ठेवलाय, तेल टाकलं, तेल पण गरम झालं. आता कांदा टाकायचा आहे. आता हे वाटण टाकून घेऊया. तर आता हे हिंग टाकूया थोडासा, जो मगाशी जास्ती पडलेला तोच टाकला. आता टाकूया लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. आता टाकूया हळद, थोडीशी धनिया पावडर टाकूया आणि थोडासा गरम मसाला. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता टाकूया चवीप्रमाणे मीठ. त्या मासवडीमध्ये पण मीठ आहे ना, त्या हिशोबाने. चला आता मसाला छान शिजलाय. आता टाकूया पाणी मिक्सरच्या भांड्यात घेऊन. चला आता सगळ्यात शेवटी जे आपल्याला पीठ उरलेलं आहे ना, ते बाजूचं कट काढलेलं आहे ते आता चुरून टाकून देऊया. हे बघा खूपच मस्त झालेला आहे पाटवडीचा रस्सा. आता अजून एक उकळ काढून बंद करूया.